झालं. माझं लॉचं पहिले वर्ष होतं. आधीच वकील होण्याची स्वप्न होती. त्यात पहिल्या टर्ममध्ये क्रिमिनल लॉ होता. काही गोष्टी कानावर यायला लागल्या, काही कलमं कळायला लागली आणि मी हवेत उडायला लागले. वकिली शिकत होते. वकिली शिकणाराही सहज ओळखला जाऊ शकतो. जसा जिममध्ये जाणारा मुलगा 2-4 दिवसातच ताठ चालायला लागतो, बॉडीगार्डमधल्या सलमान खानसारखा. फक्त मुलंच नाही, हल्ली मुली आणि बाया देखील फिटनेसबद्दल जागरूक झाल्या आहेत. सकाळी फिरायला जाणं म्हणजे शरीर सुडोल होण्यासाठी नाही, ते होण्यासाठी बराच वेळ लागतो. पण 4च दिवस फिरायला जाणारी बाई ओढणी घालणं बंद करते. तिला तर वाटायला लागतं की 4 दिवसात झालीच तिची फिगर परफेक्ट. तसंच कायदा शिकणाऱ्या व्यक्तीचं असतं. त्यालाही वाटतं, झालो मी वकील, आलं मला कायद्याचं सगळं ज्ञान, सांगतो कलमं सगळ्यांना. शिक्षणाचं कौतुक प्रत्येकालाच असतं. मलाही होतं. घरी असते तर आईनं माझ्या सगळ्या गोष्टींचं कौतुक केलं असतं, नेहमीसारखंच. पण इथे कुठे वेळ होता. मामा कामात, मामी मुलांच्या मागे कामात, तिला कुठे वेळ की करेल माझं कौतुक. मामा ऑफिस, मग बायकोची चाकरी, तोही बिझी होता. मग राहिलं कोण? मन्या. 1 वर्षाचा अभ्यासक्रम 2 काय आणि 3 वर्ष लावत होता. पहिलं वर्ष, पहिली टर्ममध्ये शिक्षणात हिंदू मॅरेज ॲक्ट होता. मी मन्यालाच टार्गेट ठेवून स्टोरी तयार करायची. तू असं केलंस तर तुझ्यावर हा गुन्हा, तू तसं केलंस तर तुझ्यावर तो गुन्हा. ऐकून गुन्हा गुन्हा, तेही माझ्या कोंडून पुन्हा पुन्हा. घाम यायचा त्याला, तोंड सुकायचं त्याचं. पाणी पी म्हणायची मी, घाम पूस म्हणायची, कारण घाम सुटे तोपर्यंत घाबरवायची न मी त्याला. काही काही तर गोष्टी नसलेल्याही सांगायची. माझ्याबरोबर वागतोस तसं बायकोबरोबर नको वागू, उलटं बोलायचं नाही, केस करेन तुझ्यावर. म्हणून बायांचा आदर कर, नाहीतर उलटे लटकवून मारतात पोलीस. मला पिहूची शी धुवून प्रॅक्टिस कर म्हणतो. तुझ्या नशिबानं मी आलीये, तूही बायकोची सेवा कशी करायची ते शिकून घे. माझ्यासारखी सुंदर सुशिक्षित बायको भेटेल इतकी तर लायकी नाही तुझी. पण जी भेटेल, लंगडी लुळी, तीही तुझ्याकडून अपेक्षा ठेवेल थोडीफार तरी. तसा तू नाही की करशील तिची अपेक्षा पुरी, तरी करीलच बिचारी. उपकार केले राहतील ना तुझ्यावर लग्न करून. मन्या, काय म्हणायचंय तुला? मी का टाकाऊ आहे का? कळेल रे तुला, पण तुझ्या बाबतीत तर म्हणूनही नाही शकत की घोडा मैदान दूर नाही. शिक्षण पूर्ण होत नाही तुझं, केव्हा भेटेल नोकरी आणि केव्हा करशील रे लग्न तू? वेळेवर तर भेटणार नाही नोकरी छोकरी. मग जी करेल लग्न, उपकार नाही करणार का तुझ्यावर लग्न करून? मला विचारतो आहे वरून. असं काही ना काही करून वैतागून सोडायचं.